नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे कावड यात्रा काढण्यात आली। यात्रेमध्ये शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। कावड यात्रेचे संयोजक किशोर धनंजोडे, मुन्ना धनंजोडे, बबन नानवटकर, प्रकाश राठी, नितेश हाडगे तसेच माता भगिनी, बाहेर गावावरून आलेले नागरिक कावड यात्रेत सहभागी झाले। कावड यात्रा संपूर्ण मौदा शहरातील मंदिरात पूजापाठ करून मौदा नगरीत भ्रमण करून यात्रेचे समापन शिवप्रतीक लॉन्स येथे करण्यात आले। यावेळी शिवप्रतीक लॉन्सचे संचालक किशोर धनंजोडे मित्रपरिवाराकडून महापिंगळेश्वरी जागरण ग्रुप यांच्या जागरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच महाप्रसाद वितरित करण्यात आले। छबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। नमस्कार। आज मौदा नगरीमध्ये कावड यात्रा निघालेली आहे। कावड यात्रेचे संयोजक आहेत धनजोडेजी साहेब आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कावड यात्रेचा काय उद्देश आहे आणि कशामध्ये संपूर्ण देशामध्ये कावड यात्रा निघालेली आहे आणि या मौदा नगरीमध्ये पण सुद्धा आज कावड यात्रा निघाली आहे आणि त्या यात्रेचे संयोजक आहेत धनजोडे साहेब, किशोरजी धनजोडे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय मत आहे। बोला साहेब, नाव सांगा। माझं नाव किशोर धनजोडे आहे। आणि मौद्यामध्ये आपण सर्वप्रथम ही कावड यात्रा सुरू केलेली आहे। आमचे गुरु श्री पंडितजी मिश्रा यांच्या सानिध्यामध्ये असून प्रेरणेने आम्ही या ठिकाणी कावड यात्रा यावर्षी प्रथम सुरुवात केलेली आहे। माझ्याकडे मागच्या वर्षी म्हणजे 2024ला फरवरी महिन्यामध्ये एक शिवमहापुराण कथा झालेली होती आणि त्या शिवमहापुराण कथेमध्ये मी सर्व माझ्या भक्त मंडळींना हे विचारलेलं होतं की बा यावर्षी आपल्याला कावड यात्रा काढायची आहे। सर्वांनी मला भक्तांनी सहभाग दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी दिलेला शब्दसुद्धा मी हा पाळलेला आहे आणि म्हणून आज या सर्व पाळलेल्या माझ्या शब्दाला माझे सर्व शिवभक्त आज या कावड यात्रेमध्ये सहभागी जे असते बघ देवाचे जे निघत असतात त्याच्यामध्ये भाग घेत नाही। तरुण पिढीला काय सांगणार आपण? तरुण पिढीला हेच सांगायचं की बा आता तरी देवभक्तीमध्ये लागा, देवभक्तीमध्ये तरी लागा। काय आहे की आज सनातन धर्म हा वाढायला पाहिजे। जिकडे तिकडे अराजकता माजलेली आहे आणि म्हणून ह्या सनातन धर्माकडे आपल्याला वळायला पाहिजे, भोलेची सेवा करायला पाहिजे। कारण की भोलेला कोणत्याच प्रकारची एक रुपयाची वस्तू लागत नाही। सर्व वस्तू आपल्या घरी असतात आणि त्या वस्तूतूनच सुद्धा आपल्याला भोले बाबा प्रसन्न होतात आणि भोले इतके प्रेमळ आहेत की ते लवकरात लवकर कोणावरील सहजपणे प्रसन्न होतात। तुमचं नाव सांगा जोरात। विभा धनजोडे। काय सांगणार आपण कावड यात्रेबद्दल? कावड यात्राबद्दल म्हणजे खूप चांगलं वाटत आहे की काढली म्हणून सर्व भक्त आमच्या सोबत मिळून सगळे सहभाग घेत आहे म्हणून आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटत आहे। हीच आमची इच्छा आहे। मी सूर्यभान बालपांडे रामटेक वरून आलेलो आहे। मला की 2 दिवसाच्या आधी कावड यात्रेबद्दल माहिती मिळाली। आमचे सुभाषराव वैद्य यांनी सांगितले, त्यांच्या हिशोबाने मग मी कालच इथे। तुम्ही रामटेकवरून आले का? मी रामटेकवरून आलो। माझं नाव सूर्यभान उपासराव बालपांडे आहे आणि मी दरवर्षी यात्रेमध्ये सहभागी होत राहतो आणि ही कावड यात्रा एवढी सुंदर निघाली, एवढी सुंदर की तिचं वर्णन नाही करू शकत आपण। इतक्या सुंदर तऱ्हेनं आणि एवढं मोठं कार्य जमवणं म्हणजे फार कठीण जाते, पण शिवभक्ताला कुठल्याच गोष्टीची अडचण पडत नाही। हर बोला। माझं नाव भास्कर सूर्यवंशी कळम। मी आलो आजमगाववरून। या कावड यात्रेचा एकच उद्देश आहे, एकजूट व्हायला पाहिजे, एकता राहिली पाहिजे। शिव शक्ती, शिव हा शक्ती रूपाने आहे
सारी समस्या का हल एक लोटा जल. आमचं एकजूट होण्याचा मतलब एवढंच आहे का सारे हिंदू सनातनी एकजूट व्हायला पाहिजे, कोणाला कष्ट व्हायला नाही पाहिजे, भोल्याची सेवा करायला पाहिजे. धन्यवाद. माझं नाव नितेश रवींद्र गाडगे, मी राहणार मौदा. आज ही कावड यात्रेचे आयोजन आमचे माननीय किशोर भाऊ झंजोळे यांनी केलेलं आहे. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. असं आयोजन मौदा तालुक्यात तर मी अजूनही पाहिलेलं आहे. माझी पहिली कावड यात्रा आहे. मी ज्या इच्छेने चाललो आहो ती इच्छा आहे सनातन धर्म पुढे वाढला पाहिजे, युवा पिढी समोर आली पाहिजे आणि जी युवा पिढी आज वाईट मार्गाने व्यसनी मार्गाने गेलेली आहे त्यांना हे एक सनातन धर्म जो चांगली चालना देत आहे त्याचा सर्व युवा पिढीने अवलंब करावा हीच इच्छा आहे. बम बम भोले, हर शिव बोले, हर बोला हर महादेव. आमच्या मौदा शहरामध्ये पहिल्यांदा कावड यात्रा झाली आणि आमच्या आयोगाने एवढं सुंदर कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांना विनंती आहे की ही कावड यात्रा दरवर्षी अशीच चालत राहावं. आमच्या आयोगांना आम्ही विनंती करतो आणि ही कावड यात्रा अशीच वर्षानुवर्ष चालत राहावं हीच माझे 2 शब्द बोलतो. हर हर बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा